शिंगांना हे तू जे आहे तुरे हे लावून राहिलेलो आहोत. तर मग त्याला ही घंटी लावू. अशा प्रकारचे खूप सारे आता पोळा जिथं भरते ना तिथं बघाल तुम्हाला मी दाखवणार. मोठे मोठे नंदी बैल असते, छान छान सजावट करून असते. मग गाईज हे आहे तानापोळा आणि या तानापोळा बघा कसा भरलाय आमचा. वाराधून चालू झाली आहे ते बघता सगळेजण निघून चालले आहे. गाईज पावसाने पचका केला, सगळे काही लोक इथे येऊन उभे आहेत. तर मग गाईज सकाळचे वाजले आहे 7:30 आणि वातावरण पण बाहेरचं आहे खूप खास आणि आजचा दिवस पण आहे खूप खास गाईज. त्याच्या आधी चला आजचा दिवस स्टार्ट करूया. सर्वांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. आज आहे तानापोळा. तानापोळ्याला काय असते? तानापोळ्याला सगळे बालगोपाळ आपले जे नंदी बैल असते लाकडाचे सगळे ते घेऊन जातात एका जागी. पोळा भरतो. ज्यांचं खूप चांगलं डेकोरेशन असन, एक काहीतरी संदेश असन, सामाजिक संदेश असन, अशा या नंदी बैलाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असा प्राइज दिल्या जाते. ते हे सर्व आज प्रोसेस म्हणजे होते. तर आज हे आपल्याला तुम्हाला मी दाखवणार आहोत. एक आमच्या एरियात पण पोळा असतो तानापोळा, तर ते दाखवू नक्की. चला आता त्याच्या आधी मी जाऊन येतो जिम मधून. गाईज एकदम सकाळ नंतर एकदम आपण संध्याकाळी भेटून राहिलो आणि आता आपण करून राहिलो आहे रिदाच्या नंदी बैलाचं डेकोरेशन, सजावट. कारण आता आपल्याला हा नंदी बैल घेऊन जायचा आहे. हनुमान मंदिर आहे तिथे आज तानापोळा भरतो, तर कॉम्पिटिशन असते. तर सजावट त्याची चांगली असते आणि काही मेसेज असते जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळी. तर तसंच त्याच्यासाठी आता मी सजावट करून राहिलो आहे. ते हे ग्रीन मॅट वगैरे आणली आहे. ग्रीन मॅट इथं आपल्याला खाली लावायची आहे. आता हे मी सजावट करतो मग तुम्हाला दाखवतो कशी म्हणजे कसा बनला, तर मग तुम्ही सांगाल मला नक्की. तर गाईज आता एवढं झालेलं आहे नंदी बैलाचं डेकोरेशन. म्हणजे आम्ही हे मॅट लावली आहे आणि आता त्यांच्या शिंगांना हे जे आहे तुरे हे लावून राहिलेलो आहोत. तर मग त्याला ही घंटी लावू. तर मग गाईज असं झालंय आता नंदी बैलाची सजावट आणि छान हो घंटी आहे, छान दिवे लावलेले आहे, लाइटिंग लावली, चिमण्या वगैरे आहे बघा, झाडावर चिमण्या बसलेल्या आहे. तो शेतकरी आहे बेटा, तो शेतकरी बाबू आहे. इकडे पण कोणी लोक आहे, डायनोसॉर आहे. हो रिदाचे खेळणे पण लावले, मागून पण लावले आहे ना. इकडे डायनोसॉर पण आहे, इकडे एक माणूस उभा आहे. असं करून आता डेकोरेशन केलंय. सिंपल डेकोरेशन आहे. बघू आता काय होते. तर काही एवढं एक्सपेक्टेशन तर नाही आहे, पण चला बघू आपण कसं होते काय होते ते. तर गाईज अशा तऱ्हेचा आमच्याकडे नंदी बैल असतो. हे लाकडाचे नंदी बैल असते आणि अशा प्रकारचे खूप सारे आता पोळा जिथं भरते ना तिथं बघाल तुम्हाला मी दाखवणार. मोठे मोठे नंदी बैल असते, छान छान सजावट करून असते. आता आपण शेतकरी थीम लावलेली आहे. आता याच्यावरचे स्लोगनचे मी प्रिंट काढतो आणि तो रिदात मग हातात पकडून राहील. तर आता असं तर झालंय आता आपलं डेकोरेशन. तिकडले पण खूप सारे नंदी बैल राहते, कोणाकोणाचे खूप मोठे मोठे राहते, म्हणजे जमीन लेवल पासून तर इतके राहते. तर ते तुम्हाला दाखवतोच आणि आपल्याला चॉकलेट पण वाटप करायची आहे गाईज. मग आमचा शेतकरी झालाय तयार, नंदी बैल पण झालाय तयार. नंदी बैल सोबत हा आहे आमचा शेतकरी. बघा त्याचे मुची गिचे आले आमच्या शेतकरीला. नाही आणखी चालूच आहे वाटते त्याचा गेटअप. हा त्याला आता हे बांधून राहिलंय दुपट्टा कमरेला. हा आत्ता असली आपला वाटून राहिला बा शेतकरी. मग गाईज आत्ता झाला बा आमचा रिदार शेतकरी. ये क्या बात आहे, क्या बात आहे. शेतकरी आमचं कर्ज माफ करा म्हणा. हा तर मग गाईज हे आहे तानापोळा आणि या तानापोळा बघा कसा भरलाय आमच्या एरियामध्ये श्रद्धानगरमध्ये. श्रद्धानगर महेशनगर मधून हा तानापोळा हनुमान मंदिर सेवा समितीतर्फे दरवर्षी प्रमाणे दुसरे आहे 10. तर गाईज वातावरण बघता खूप पाऊस वगैरे म्हणजे भारी वाराधून चालू झाली आहे. ते बघता सगळेजण निघून चालले आहे.
पण आतापर्यंत एकही कंटेस्टंटच्या बद्दल सांगण्यात आलं नाही की कोण विनर आहे कोण नाही आहे असं आहे. तर गेले आहे. चला गाईज, पावसाने पचका केला. सगळे काही लोक इथे येऊन उभे आहे, काही लोक, आणि आता फर्स्ट सेकंड थर्ड विनर डिक्लेअर करणार होते, पण आता काय करणार आहे, सगळेजण अस्ताव्यस्त इकडे तिकडे बिखरून गेले. जे 5 विनर होते त्यांच्या आता नंदी बैलांनी त्यांना उभं करणार आहे. इथं सगळ्यांना बक्षीस देण्यात आलं आहे. आता बघू, तुम्हाला दाखवतो सगळे 5च्या 5 कंटेस्टंट जे जिंकलेले आहे ते. आहे फर्स्ट नंबरचा नंदी बैल, आणि कोण जिंकला तर हिराचा फ्रेंड फर्स्ट आला ना, कॉंग्रॅच्युलेशन. मग गाईज घरी आलो आणि आज आपला सन्मान झाला श्री हनुमान समितीकडनं. श्रद्धानगरची जी हनुमान मंदिराची समिती आहे त्यांच्याकडनं माझा सन्मान झाला. श्रीपड आणि आपलं शॉल आणि श्रीपड भेटला, आणि आमच्या हृदयातला पण पारितोषिक म्हणून एक शील्ड भेटली, मोमेंटो. ते पण दाखवतो तुम्हाला. बघा, हा मोमेंटो भेटला. बघा किती छान आहे. हा आधी भेटला होता, हा म्हणजे मागच्या वर्षी, ह्या वर्षी हा भेटला. जसं आमच्या घराकडला तानापोडा झाला पावसामुळे, थोडंसं म्हणजे पूर्ण विस्कळीत होऊन गेलं काम. नाही तर खूप बढिया झालं असतं, ब्लॉग पण खूप छान बनला असता. पण पावसामुळे वातावरण असं होऊन गेलं की असं काही ब्लॉग काढता नाही आला. पण जे काही आहे तुम्ही बघितलं, याच्यापेक्षाही खूप छान होते. आता पुढच्या वर्षी जे काही होईल ना, ते आणखी तुम्हाला चांगल्याने दाखवेल. बस आता असा होता आमचा तानापोडा. आमचा रिदात पण होता, तुम्ही बघितलं. आमच्या रिदातला उभा होता तिथं बसून काय म्हणते, तो का म्हणते आई का म्हणे माहिती का, मला भूक लागली म्हणे, आपण कधी जायचं म्हणे घरी. अशी आहे गोष्ट काही. आमच्याला फक्त भूक, त्याला जाऊ दे, लागतेच लहान मुलांना भूक. गाईज आत्ता जेवण केलं आणि मी रूम मध्ये आलो, आणि आज उशीर पण झाला उपास असून पण, कारण की त्याच्या मागे एक रिझन आहे. तर पोळ्यामध्ये ताण्यापोळ्याच्या वेळेस पाऊस आला, आणि मला मग नंतर दवाखान्यात पण जायचं होतं. त्याच्या मागं हे रिझन होतं दवाखान्यात जाण्याचं. माझ्या भाऊजीच्या शेतामध्ये कीटकनाशक मारणारा जो व्यक्ती होता, त्याला चावला साप चावला. तर त्याला मग दवाखान्यात घेऊन आले होते, आणि साप चावलेला जी ट्रीटमेंट आहे ती फक्त सरकारी दवाखान्यात होते. तर सकाळलाही होते मी भाऊजीला तिथे, मग त्या व्यक्तीला टिफिन पण नेऊन दिला त्या भाऊजी मार्फत. मग नंतर आता पुन्हा टिफिन द्यायला गेलो होतो, मग भाऊजीला घेऊन आलो घरी. मग आम्ही जेवण केलं, नाश्ता आलो. तर मग माझं तर बस हेच म्हणणं आहे की बा, तुम्ही कीटकनाशक मारून राहिले तर थोडं सांभाळून मारा, स्वतःच्या जीवाला जपा. काम तर होतच राहते, पण जीवाला जपा. कारण की त्यांना साप दिसला होता. साप दिसल्यानंतर सुद्धा त्यांनी मग वापस येताना थांबायला पाहिजे नव्हतं, किंवा तिथून वापस यायला पाहिजे नव्हतं. आणि मग चावल्यानंतरही त्यांनी सांगितलं नाही, खूप वेळानंतर सांगितलं. पण एवढी चांगली गोष्ट आहे की ते आता ठीक आहे, सगळं काही ठीक आहे. पण प्लीज असं करू नका. तुम्ही काम करताय तर थोडं जपून काम करा. ही गोष्ट गाईज आज म्हणजे पोपटच झाल्यासारखा झाला, कारण की जो हिशोबाने तानापोडा व्हायला पाहिजे तो झाला नाही. पावसा म्हणजे निसर्गाचा खेळ आहे, पाऊस येऊन गेला एकदम. तर तसं जे म्हणजे त्या समितीने जे प्लॅन केलं होतं ते तशाप्रमाणे झालं नाही. पण तरी काय, ते जे बक्षीस होते 5 बक्षीस देण्यात आले, त्यातलं एक बक्षीस मी दिलेलं आहे, सेकंड नंबरचं. तर अशाने ते बैलपोळा आपला संपन्न झाला. पण माझ्या इच्छेनुसार जसा व्हायला पाहिजे तसा झाला नाही. त्यांची म्हणजे तयारी तर खूप चांगली होती, पण निसर्गामुळे थोडंसं आता पावसामुळे ते पूर्ण विस्कळीत होऊन गेलं. पण जाऊ द्या, काही असो, जे काही झालं चांगलंच झालं. त्यांनी खूप मेहनत घेतली त्या समितींनी. मला पण खूप चांगलं वाटलं, माझा तर तिथे सत्कार पण झाला. पण मला खूपच वेगळं वाटत होतं गाईज. म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक माझा सन्मान करत होता, म्हणजे ते माझ्या बाबाच्या वयाचे होते, आणि मला खूप वेगळं वाटत होतं. असं म्हणजे मला अशी काही गरज नाही आहे त्या गोष्टीची, मला असं वाटलं. ती तुम्ही म्हटलंय का जे काय, तर ते हसत होते, नाही म्हणे. पण चला दे, जे काही भेटलं, म्हणजे मला मी असं मोटिवेटेड पण वाटत होतं. मला थँक्यू म्हणायचं होतं सगळ्यांना, जे श्रद्धानगर हनुमान मंदिर समिती आहे, सेवा समिती आहे, त्यांना खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. काय बोलणार आहे गाईज. चला तर मग गाईज, आता आपला ब्लॉग आजचा इथेच एंड करूया. होप तुम्हाला आमचा ब्लॉग नक्की आवडला असेल. नक्की आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, आणि तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.
पण मला खूपच वेगळं वाटत होतं गाईज. म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक माझा सन्मान करत होता, म्हणजे ते माझ्या बाबाच्या वयाचे होते आणि मला खूप वेगळं वाटत होतं. असं म्हणजे मला अशी काही गरज नाही आहे त्या गोष्टीची, मला असं वाटलं. ते तुम्ही म्हटलंय का हे काय, तर ते हसत होते. नाही नाही म्हणे, म्हणून चला दे जे काही भेटलं. म्हणजे मला मी असं मोटिवेटेड पण वाटत होतं. मला थँक्यू म्हणायचं होतं सगळ्यांना, जे श्रद्धानगर हनुमान मंदिर समिती आहे, सेवा समिती आहे, त्यांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. काय बोलणार आहे गाईस.